हिंदूंच्या सर 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 55 वर्षाचं नातं तोडलं त्यांनी 55 वर्षाचं। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला। ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे आणि आज ते आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मिलिंद देवरा यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत। मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे। त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आज राजीनामा दिलेला आहे आणि ट्विटरवरून त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। तर यावेळी मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली आहे। मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं सांगितलंय। 55 वर्षांचं त्यांचं काँग्रेस सोबतचं नातं त्यांनी आज तोडलं। त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे। आज मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। वर्षा बंगल्यावर त्यांच्या पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडणार आहे। मिलिंद देवरा यांनी त्यांचा 55 वर्षांचा काँग्रेस सोबतचा संबंध आज तोडला आहे। ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे। मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे। मी विकासाच्या मार्गावर जात असल्याची प्रतिक्रिया यावेळेस मिलिंद देवरा यांनी माध्यमांशी बोलताना दिली। मिलिंद देवरांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे। शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यापूर्वी मिलिंद देवरा यांनी माध्यमांशी बातचीत करताना मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं सांगितलंय। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यांचा 55 वर्षांचा काँग्रेस सोबतचा कार्यकाळ आता संपलेला आहे आणि आता ते शिंदे गटात प्रवेश करतात। यावेळेस माध्यमांशी बोलताना मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं सूचक विधान मिलिंद देवरा यांनी केलंय। मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मिलिंद देवरा हे सध्या सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना झालेले आहेत। आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। त्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचा आशीर्वाद मिलिंद देवरा घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यानंतर आज ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे। मी विकासाच्या मार्गावर जाणार असल्याचं त्यांनी सूचक विधान माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। त्याआधी ते आता सिद्धिविनायक मंदिरासाठी रवाना झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या गाडीची ही दृश्य आहे। सिद्धिविनायक मंदिराकडे ते रवाना झालेले आहेत। बाप्पांचा आशीर्वाद घेऊन ते आता एक नवीन सुरुवात करणार आहे आणि आज शिंदे गटात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। 55 वर्षांचा त्यांचा काँग्रेस सोबतचा कार्यकाळ आज संपलेला आहे। त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे। दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची साशंकता कमी असल्याने आता ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत। दरम्यान मिलिंद देवरा यांनी मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं सूचक विधान माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे। या पक्षप्रवेशाआधी मिलिंद देवरा हे सध्या सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना झालेले आहेत। बाप्पाचं दर्शन घेऊन ते त्यांच्या नवीन कामाला सुरुवात करणार आहेत। याबद्दल अधिक अपडेट्स येत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज,
नक्कीच आपण पाहतोय की मिलिंद देवरा हे त्यांच्या घराबाहेर पडलेले आहेत. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते सध्या निघालेले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. मात्र अधिकृतरित्या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती ही दिलेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. खरं तर मागील दोन टर्म ते या दक्षिण मुंबईतून खासदार होते. त्यांचे वडील यापूर्वी त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यामुळे एकूणच काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. मोठा चेहरा काँग्रेसचा आज त्यांच्या पक्षातनं बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर देवरा यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः श्रीकांत शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांची ही मेहनत होती असं म्हटलं जात आहे. कारण मागील 2 ते 3 महिन्यांपासून ते देवरा यांच्या संपर्कात होते. वारंवार बैठका ह्या देखील सुरू होत्या आणि कुठेतरी त्यांची बैठक ही आता वेळीच त्यांचा निकाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय की देवरा हे आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जर आपण एकूणच लोकसभा मतदारसंघाचं एकूण चित्र पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये देवरा हे अनेक वेळा या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत. तर मात्र 2014ला त्यांचा पराभव झाला होता आणि पराभवानंतर देवरा हे कुठेतरी मागे पडल्याचं पाहायला मिळत होतं. त्याच दरम्यान महाविकास आघाडी झाली आणि अरविंद सावंत हे यांची जागा ही या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जवळपास निश्चित मानली जात होती. कारण ती शिवसेनेची कशी जागा मानली जात होती. अगदी सुरेश, त्यामुळे आता मिलिंद देवरा हे आज पक्षप्रवेश करणार आहे शिंदे गटात. या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे मिलिंद देवरा आता सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना झालेले आहेत. बाप्पाचं दर्शन घेऊन मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे.